लोक मुलं आले, मी आलोय, सर्व आले, ज्येष्ठ बी आहे, श्रेष्ठ बी आहे, मुलंही आहे. आणि आज तरुण पिढी जी तुमच्या समोर येऊन बसलेली आहे, यांच्यासाठी तुम्ही कार्यरत राहाल ही मला 100% खात्री आहे. तुम्ही तालुक्यातून माझ्याच गावासाठी नाही, तांड्यासाठी नाही, तुम्ही पूर्ण तालुका पाचोरा भडगाव तालुक्यासाठी, म्हणून तुमचं नाव कार्य सम्राट आमदार किशोरप्पा पाटील हे तुम्हाला पाचोरा भडगाव तालुक्यातील लोकांनी कधी दिलेली आहे, शासनाने दिलेली नाही. तर आमची एकच विनंती आहे आणि यांना सांगतो की जे मी बोललो मराठी, आता ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, सर्व जे काही चकाकतं शेत तुम्ही सुद्धा ऐकून घ्या, ते सर्व सोनं नसतं. सर्वांसाठी बोलतोय, माझ्या मुलांसाठीच नाही. तर याची काळजी सर्वांनी घ्यावी. आणि आजचा जो प्रवेश आहे सुरेश रोहिदास राठोड यांनी आमचे 400 मत घेऊन गेला आहे, एकच माणूस. हे लीड अँड गीड काही नव्हते, 500चा लीड, 600चा लीड. पण आता तो पश्चाताप करून उपयोग नाही. त्यालाही पश्चाताप येत असेल, येत नसेल, मला काही माहित नाही. पण आज फार मोठी तांड्याची, दोघं तांड्याची या माणसाने हानी केलेली आहे. याचं भवितव्य उज्ज्वल होतं ग्रामपंचायत मध्ये. भाऊ शेठ टॉपवर होता, तो 1 नंबरवर उमेदवार होता. लेडीजची जागा होती, लेडीजची जागा मी बहाल केली होती, पण त्या भाऊच्या लक्षात आलं नाही. तरी आज बी तो काय लोक म्हणतात ना, नाही, सकाळी गेला आणि संध्याकाळी परत आला. हो चालेल, पण याच्या पुढे आप्पाच्या पाठीशी राहा. आप्पा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुमचे सुशिक्षित बेरोजगार आहे, शेतकरी आहे, बेरोजगार म्हणजे सर्व झाले. त्यांच्या प्रश्नासाठी आप्पा जवळ आपण हक्काने येऊ. सर्व तालुका येतोय आणि आप्पा काही ना काही 50% 60% त्याच्याकडून होते ते काम तालुक्यासाठी करताय. आम्ही जवळून पाहतोय. तर आप्पासाहेब माझी नात आहे, त्याने बरं का, माझी नात आहे, त्याने व्हिडिओ मध्ये सांगितलं, गणपती बाप्पा आप्पांना आशीर्वाद द्या आणि आप्पा निवडून यायला पाहिजे. तिला बोलता आलेलं नाही काय, तर मी ते ऐकलं, थोडस मला माझं मन हलकं. आम्हाला भीती आहे, तुम्ही जर नसले तर आमची वाट लागून जाणार आहे.